बघा मित्रांनो, लक्ष द्या, हे आहे चौरस. बघा संकल्पना लक्षात असू द्या. प्रत्येक जो आहे चौरस हा चौकोन आहे बरं का, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नसतो. ज्याची चारी बाजू समान आहेत त्याला म्हणतो आपण चौरस. ओके, आता बघा हा एकच चौरस आहे, राईट, हे सगळ्यांना कळतं. आता बघू आपण मध्यरेषेपासून मी एक रेषा मांडलेली आहे, त्यानंतर इथून एक रेषा मांडलेली आहे. ठीक आहे, किती चौरस असतील? 1 2. इथं पण किती आहेत? 2 आहेत बरं का. ज्यावेळेस आडवे आणि उभे समान असतात त्यावेळेस काय करायचं, हा ट्रिक लक्षात असू द्या आणि तो कायमस्वरूपी असू द्या. 1चा वर्ग किती आहे? 1 आहे. 2चा वर्ग आहे किती आहे? 4. यांची बेरीज करून टाकायचं. आडवे आणि उभे समान असेल तर बरं का. ठीक आहे, 1चा वर्ग 1 म्हणजे 1, 2चा वर्ग 4, यांची बेरीज करा. एकूण असतात 5 चौरस. किती आहेत? 5 चौरस. बघा 1 2 3 4 आणि सगळ्यात मोठा हा किती निघाले? 5 चौरस निघतात. बघा कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला इथं किती चौरस निघतात. जे लवकर सांगेल तो सगळ्यात हुशार.